आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. प्रभाग क्रमांक 19 धक्कादायक निकाल लागलेला आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांचा पराभव झालेला आहे आणि दुसरीकडे भाजपचे प्रदेश सदस्य राहुल चिकोडे यांचाही पराभव झालेला आहे. इथं भाजपलाही यश आलेलं आहे आणि काँग्रेसलाही यश आलेलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटालाही यश आलेलं आहे. मधुकर रामाणे यांच्या विरोधात विजय खाडे हे भाजपचे विजयी झालेले आहेत. मधुकर रामाणे हे पराभूत झालेले आहेत. दुसरे दुर्वास कदम हे विजयी झालेले आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांनी राहुल चिकोडे भाजपचे उमेदवार यांचा पराभव केलेला आहे. शुभांगी पवार यांचा पराभव झाला. तिथं मानसी लोळगे ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यांचा विजय झालेला आहे आणि काँग्रेसच्या सुषमा जरग या विजयी झाल्या आहेत. जे काँग्रेसला चांगलं यश इथं मिळालेलं आहे. सुषमा जरग, दुर्वास कदम हे विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादीला 1 जागा आणि भाजपला 1 जागा, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा. मानसी लोळगे माजी नगरसेवक सतीश लोळगे यांची कन्या ती आता नगरसेविका झालेली आहे. सुषमा जरग या विजयी झालेल्या आहेत काँग्रेसच्या वतीनं. दुर्वास कदम काँग्रेसच्या वतीने विजयी झालेत आणि मधुकर रामाणे यांचा मात्र पराभव झालेला आहे. विजय खाडे इथं भाजपचे विजयी झालेले आहेत. राहुल चिकोडे इथं पराभूत झालेले आहेत. धक्कादायक निकाल आहे, कारण इथं भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हा घरातला एकूण मतदारसंघ, पण इथं खाडे यांचा विजय आणि मानसी लोळगे यांचा 2 विजय झाल्यामुळं दादा काही प्रमाणात इथं यश मिळालेलं आहे. पण राहुल चिकोडे ते दादांच्या अतिशय जवळचे निकटवर्ती, त्यांचा मात्र पराभव झाला. आणि दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांचे अतिशय जवळचे निकटवर्ती मधुकर रामाणे यांचा मात्र पराभव झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला अजूनही इतर काही प्रभागांचा निकाल हवा असेल तर लगेच